मंगळवेढी श्यामा, मंगळवेढी श्यामा, नामे ती विश्वयोषिता होती. तदोदरी जन्माला आली कान्हो, नवर्णवे किती. पंढरपूरच्या जवळ 30 किलोमीटर अंतरावरती मंगळवेढा म्हणून गाव आहे. ज्या मंगळवेढ्यामध्ये दामाजी पंत आणि चोखोबारायांसारखे संत झाले, त्याच मंगळवेढ्यामध्ये श्यामा नावाची एक नायकीण राहत होती, वेश्या. आणि तिच्याच पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला असं सांगतात आमचे महाराज. म्हणतात दासगणू महाराज, ज्याप्रमाणे उकिरड्यामध्ये पारिजातकाचं झाड यावं, चिखलामध्ये कमळ उगवावं, त्याप्रमाणे एका वेशीच्या पोटी जन्माला येऊन देखील भगवंताच्या हृदयामध्ये तिने स्वतःचं स्थान प्राप्त करून घेतलंय. आख्यायिका खूप छान आहे. म्हणजे महाराज वर्णन करतात की कान्होपात्र दिसायला अत्यंत सुंदर होती. अप्सरेलाही लाजवेल असं तिचं लावण्य होतं. गोरी पान, नाजूक, लालचुटुक ओठ, कमळासारखे डोळे, चाफेकळीसारखं नाक, गजगतीची चाल अत्यंत सुंदर. सुकुमार असे ती फार, सुकुमार असे ती फार, ठेंगणी मूर्ती, ठेंगणी मूर्ती. वाटते मदन ओढून धनु करी वृष्टी, वाटते मदन ओढून धनु करी वृष्टी. सर्वांग सुनी सुंदर, सर्वांग सुनी सुंदर, नेसण्याची जरी जर तारी, जरी जर तारी. मंडित पाचू मोत्याने तनुती सारी, मंडित पाचू मोत्याने तनुती सारी. कंठ तो बहुत मंजुळा, कंठ तो बहुत मंजुळ, जणू कोकिळ वसंती बोले, वसंती बोले. ऐकता तिये गान फणीवर डोले, ऐकता तिये गान फणीवर डोले. सांगायचं तात्पर्य, दिसायला अत्यंत सुंदर आणि भरीस भर म्हणून अंगावरती भरजरी शालू घातलेला आहे, दागदागिने घातलेत, तिच्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच जास्त खुलून दिसायचं. आणि त्यातल्या त्यात भर म्हणून भगवंतानी जात्यास गोड गळा दिलेला होता. श्यामा नायकिणीने विचार केला, इतकी अप्सरेसारखी पोर जन्माला घातली आहे आणि इतका गोड गळा आहे, मग आपण गडगंज पैसा कमवू. आता पैसा कमवू म्हणजे पोरीला गाणं आलं पाहिजे, नृत्य आलं पाहिजे, म्हणून तिने एका गुरुची योजना केली. पण असं म्हणतात ना की गेल्या जन्माचं काहीतरी पुण्य केलं तर याची देही याची डोळा परमात्मा प्राप्त होतो. तसं कान्होपात्रेचं काही गेल्या जन्माचं असेल म्हणून लहानपणापासूनच तिला पांडुरंगाची भक्ती होती मनामध्ये आणि तिला शिकवणाराच गुरु लाभलेला होता. तो पांडुरंगाच्याच कृपेनं पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त लाभला. त्यांनी कान्होपात्रेला सगळ्या संतांची अभंग शिकवली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवणी, सुंदर सुंदर अभंग शिकवली. आणि ज्या वेळेला कान्होपात्रेनं आपली गुरुजींच्या समोर आपल्या गोड गळ्याने ही सगळी अभंग म्हणून दाखवावीत गुरुजींना, तर गुरुजींच्या डोळ्याला आनंदाश्रू यायचे आणि त्यांना म्हणायचं की कान्हो, काय पांडुरंगाने तुला गोड गळा दिलाय, पण बाळा, ज्या कुळामध्ये तू जन्माला आली आहेस ना, त्याच्यामध्ये तुझ्या गाण्याचा उपयोग केवळ सर्वसामान्य लोकांना रिझवण्यासाठी होईल. पण असं न करता तू जर तुझ्या गाण्याचा उपयोग पांडुरंगाला आळवण्यासाठी करशील, तर ज्याप्रमाणे पांडुरंग मीराबाईला प्राप्त झाला, जनाबाईला प्राप्त झाला, मुक्ताबाईला प्राप्त झाला, तसा तो तुला देखील प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्याबरोबर तिने पक्का निश्चय केला
आणि ती म्हणाली, मी देखील पांडुरंगाला प्राप्त करून घेईल. पक्का निश्चय केला मनोमन. आणि कलेनं ती वाढू लागली. यौवनामध्ये तिने पदार्पण केलं. 16-17 वर्षाची मुसमुसलेली तरुण पोर. आणि श्यामा नायकिणींनी ठरवलं, एक दिवस मुहूर्ताचा ठरवला. गावातली चैनी आंबट शोकी सगळे वाटच बघत होते. गावामध्ये दवंडी पिटवली की कान्होपात्रेने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली, तुम्ही आमच्या माडीवरती येऊ शकता म्हटल्याबरोबर पहिल्याच दिवशी एका धनाढ्य सावकाराला पाचारण करण्यात आलं. आता तो सावकार होता कसा, तर शंकराचार्य वर्णन करतात त्याप्रमाणे. अवघ 90 वर्षाचं वय, तोंडाचं बोळकं झालेलं, लकलक लकलक मान हलतीये, तरी देखील म्हणजे अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम अशी अवस्था. पण श्यामा नायकिणीकडून बोलवणं आलंय म्हटल्याबरोबर 2 नौकरांना सोबत घेतलं, पैशाच्या थैल्या भरून घेतल्या, झप 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 पावलं टाकत आला तो. श्यामा नायकिणी बघितलं पहिल्याच दिवशी एवढा गडगंज पैसा पोते भरून. ती म्हणाली, या 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 सावकार, माडीवरती कान्हो तुमची वाट बघतीये. असं म्हटल्यानंतर धापा टाकत 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 कसा तरी माडीवरती जाऊन पोहोचला म्हणतात. आणि त्यांनी कान्होपात्रेला बघितलं, मात्र तो म्हणू लागला, स्मर व्यथा स्मर व्यथा शमविवेल्हारे, मी झुरत मनी तुझ करिता. स्मर व्यथा शमविवेल्हारे, मी झुरत मनी तुझ करिता. श्रीमंत धनिक मी मोठा, श्रीमंत धनिक मी मोठा, मम होय रमणी तू आता, मम होय रमणी तू आता. ठेवीन दासी सेवेला, पालखी बसुनी जायाला, फुलबाग हवा खायाला. अशी छान पर्वणी जाण आली तुझा आता, ना लोटी परिसनी परता. स्मर व्यथा स्मर व्यथा शमविवेल्हारे, मी झुरत मनी तुझ करिता, मी झुरत मनी तुझ करिता. कान्हो, अगं तू जन्माला यायच्या अगोदरपासून तुझी वाट बघतोय. तुझ्यासाठी मोठा बंगला बांधलाय, दास दासी सेवेला, कशाची कामी नाही. चल माझ्यासोबत माझ्या घरी. त्याची ती विषयांत वृत्ती बघितली आणि कान्होपात्रेला अतिशय वाईट वाटलं. ती म्हणाली, अरे 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 अरे, सगळी संत मंडळी सांगितलेली आहेत, हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि या जन्माची सार्थकता भगवत प्राप्ती शिवाय नाही आहे. अवघं आयुष्य गेलं आणि म्हातारा म्हणतो काय, चल माझ्यासोबत माझ्या घरी. ती म्हणाली, आजोबा तुम्ही काय बोलताय, तुमचं वय काय, माझं वय काय. तुमचा स्वर जरूर शांत होईल, पण तिकडं लाकडाच्या ढिगाऱ्यावर झोपल्यावर. तुमच्या गोरे गेल्या त्या नदीच्या काठाला, आता तरी देवाचं नाव घ्या. म्हणून ती म्हणू लागली, झालास तू जरठमी, करू काय तू ते, ना योग्य पर्ण गळल्या च्युत कोकिला ते. आता चिता तव व्यथा शमवील पाहे, श्री विठ्ठला भज तुला यम हासत आहे. आता आजोबा म्हटल्यावर त्याला इतका राग आला म्हणताल, अक्षरशः पाय आपटतच बाहेर गेला. श्यामा नायकी म्हणाली, ओ सावकार काय झालं. आता काय झालं म्हणजे, काळजी आजोबा म्हणाली मला. आता तिलाही हसू आलं. ती म्हणाली, 90 वर्षाच्या या म्हाताऱ्याला या 16 वर्षाच्या पोरीनी आजोबा नाही तर काय म्हणा. पण आला तसा पैसा निघून गेला म्हणून तिची सुद्धा तळपायाची आग मस्तकाला भिडली. श्यामा नायकिणींनी त्या दिवशी कान्होपात्रेला इतकं बदडलं, इतकं मारलं आणि खडसावून सांगितलं, आजपासून कोणाला नाही म्हणशील तर बघ. अगदी जो पैसा देतो तो आपला, काळा असो, गोरा असो, उंचा असो, खोर, तरुण असो का म्हातारा असो, याच्या पुढे जर कोणाला नाही म्हणशील ना, माझ्याशी गाठ आहे. जन्मदात्या आईने आपल्याला असं सांगावं का. खूप वाईट वाटलं. पण तिने पांडुरंगाला प्रार्थना केली की पांडुरंगा, हे जीवन म्हणजे जीवन अडथळ्याची शर्यत आहे, मला तुला प्राप्त करून घ्यायचं आहे. तेव्हा सदाचार, सन्नीती, सद्वासना माझ्या सतत अंतःकरणामध्ये राहू दे. माझी पावलं फक्त तुझ्यापर्यंत येऊन पोहोचू दे.
अंतःकरणातनं भगवंताची प्रार्थना केली म्हणताल. आणि त्याच वेळेला झालं काय, श्यामा नायकिनीची एक मैत्रीण आणि तिने हा सगळा संवाद ऐकला आणि तिने श्यामा नायकिनीला बाजूला घेतलं आणि ती म्हणाली, का अगं ते कळतं की नाही तुला, अगं पोरीला नादी लावायचं आणि पहिल्याच वेळेला म्हाताऱ्याला पाठवलं. ती हो कशी म्हणेल, अगं गावातले तरुण मिरून मेली का गं, त्यांना बोलवायचं असं म्हटलं. ती म्हणाली माझं चुकलं. आणि दुसऱ्याच दिवशी एका धनाढ्य सावकाराच्या पोराला पाचारण करण्यात आलं. तरुण बिंडा, 6 फूट उंचीचा, गोरामपान, हँडसम. त्याला म्हणाला आपल्या पोरी, डाव्या हाताचा खेळ आहे. धावतच आला तो माडीवरती आणि कान्हो पात्रेचं सौंदर्य त्यांनी निहाळलं. मात्र तो तिला म्हणू लागला, वश तुवा मला भावे भावे, वश तुवा मला भावे भावे, वश तुवा मला भावे. स्मर समरूप मम अवलोकावे, तरुण खचित मी तुझ ठावे. वश तुवा मला भावे भावे, वश तुवा मला भावे भावे, वश तुवा मला भावे. अग तरुण तरुणीचा शोभे जोडा, तरुण तरुणीचा शोभे जोडा, विबुधरती कमी न जगे वेडा, विबुधरती कमी न जगे वेडा, व्यर्थ कुतर्का न घ्यावे. वश तुवा मला भावे भावे, वश तुवा मला भावे भावे, वश तुवा मला, वश तुवा मला, वश तुवा मला भावे. अगं माझ्यासारखा तरुण मिंडाकडून सापडणारे, बापाचा गडगंज पैसा ठेवलाय, चल माझ्यासोबत माझ्या घरी. कान्होपात्रेनं अपाद मस्तक त्यालाही न्याहाळलं आणि त्याच्याही हातावरती वाटाण्याच्या अक्षता दिल्या आणि म्हणू लागली, पांगारा फुलला फुले करुनिया, जो मात आला जरी, पाचू चंपक पारिजात तरुची, पावेल का तो सरी. आला कुक्कुट मत्त होऊनी जरी, मोरा पुढे नाचण्या, पावे ना परिमाण जाण सहसा, सासा पुढे तो गण्या. आयुष्यामध्ये कोणी एवढा अपमान केला नसेल, खाली मान घातली आणि निघून गेले. गावामधल्या प्रत्येकाने यावण प्रत्येकाचा अपमान व्हावा आणि संध्याकाळ झाली की श्यामा नायकिणींनी कान्होपात्रेला बदडून काढावं. अशा प्रकारे 6 महिने लोटले. आता काय झालं, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मुसलमानांचं राज्य होतं, आदिलशहाचं राज्य होतं. बिदरचा बादशाह होता. आदिलशाह ही तख्त विजापूर गादी बादशाहची, रियासत मुसलमानाची, ज्याच्या मनगटात जोर तोच शिरजोर. आणि असं सांगतात बिदरच्या बादशाहबद्दल, तो अत्यंत क्रूर होता, अत्यंत मगरूर होता, अत्यंत ज्याला आपण म्हणतो विषयांध होता. आणि त्याच्या पदरी असणारा एक ठाणेदार, मोठा अधिकारी, त्याची नियुक्ती झाली या मंगळवेढ्यामध्ये. आता गावामधल्या लोकांनी विचार केला, आपली नंबर 2चे व्यवसाय जर व्यवस्थित चालवायचे असेल तर ठाणेदाराला खुश ठेवावं लागेल. तेव्हापासून ही परंपरा चालू आहे बघा, खुश ठेवणं. आता ठाणेदाराला खुश कसं ठेवायचं, तेव्हा त्यांनी विचार केला, या खेडेगावामध्ये दुसरं काही मनोरंजनाचं साधनच नाहीये, आपण श्यामा नायकिनीच्या पोरीच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवूया. श्यामा नायकिनीने सांगितलं, श्यामे, गावामध्ये नवीन ठाणेदार आलाय आणि तुझ्या पोरीला फक्त गाणं म्हणायचंय, पण या वेळेला काही गडबड झाली ना आमच्याशी गाठ. झालं, श्यामा नायकिनीने बळजबरीने तयार केलं आणि कान्होपात्रेला सगळ्यांच्या समक्ष आणून बसवलं. समोर बसला ठाणेदार, त्याच्या पाठीमागे सगळी गुलहौशी मंडळी, त्याच्या पाठीमागे सगळी सरदार मंडळी गावातली. ठाणेदारांनी कान्होपात्रेला बघितलं, मात्र त्यांनीच गाणं म्हणायला सुरुवात केली. ख्वाहिश ख्वाहिश हमको गाने की नहीं प्यारी समझ तेरे तन की, ख्वाहिश हमको गाने की नहीं प्यारी समझ तेरे तन की. गावो जी गजल ठुमरी तुम, खुश दिल से सुनेंगे वो हम, नहीं तुझे करेंगे कुछ कम. ये देख थैली रुपयों की, नहीं प्यारी समझ तेरे तन की. ख्वाहिश हमको गाने की नहीं प्यारी समझ तेरे तन की. कानों, हमें बाकी कुछ नहीं चाहिए, हमें आपका गाना सुनना है. अरे गजल सुनाओ, ठुमरी सुनाओ, ख्याल सुनाओ,
टप्पा सुना, अरे कम से कम भजन तो सुना. तो एक 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 फरमाईश करू लागला. पण कान्होपात्रा काही बोलली नाही, खाली मान घालून बसली. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले. आता सगळी गुलहौशी मंडळी घाबरली. ते म्हणे कान्होपात्रींचं गाणं म्हटलं नाही तर ठाणेदार आपल्यावरतीच चौताळायचं. आता गाणं कशाला म्हणतात हे देखील माहिती नसणारी ती सगळी मंडळी, कधीतरी ऐकलेली नावं होती. पण ते म्हणायला लागले आता तरी काहीतरी करावं लागेल. ते गाणं म्हणू लागले. कान्होपात्रीला विनंती करू लागले, कान्हो तम्हे गाओ गाओ जी गाओ गरबा गाओ जी, तम्हे गाओ गाओ जी गाओ गरबा गाओ जी. अरे गरबा गाओ झुमरा गाओ टप्पा गाओ ख्याल, गरबा गाओ झुमरा गाओ टप्पा गाओ ख्याल. बद्धा गाणा हूँ समळीने तमणे आपुषा, तम्हे गाओ गाओ जी गाओ गरबा गाओ जी, तम्हे गाओ गाओ ना तम्हे गाओ गाओ जी, तम्हे गाओ गाओ जी गाओ गरबा गाओ जी. काही म्हणायला लागले, कधीतरी ऐकलेली नावं होती. काही जण म्हणाली तुम्ही गरबा गाव. गरबा, आता गरबा काय गाण्याचा प्रकार आहे, तो नृत्याचा प्रकार आहे. काही मंडळी येतात बरं का, त्याच्यातली काही बसलेली होती नाही की तुम्ही त्रिताल गाव. त्रिताल, आता त्रिताल गायचं. झपताल गाव, झपताल. त्याच्यातली काही मंडळी होती, त्यांनी ऐकलेलं होतं गाण्यामध्ये काहीतरी कॉफी कॉफी असतं. आता ते कॉफी नाही आहे, ते काफी राग आहे, काफी. पण हे कॉफी म्हणतात. ते म्हणाले तुम्ही कॉफी गाव कॉफी. त्याच्या बाजूला बसलेला म्हणतो म्हणून आपण तर कॉफी पित नाही गाव. तुम्ही चहा गाव चहा. आता हसावं का रडावं पाळी होती. कान्होपात्रा ताडदिशी उभी राहिली आणि म्हणू लागली, गाणे गाऊन मी न इच्छित पहा, द्रव्यास तेवी चिरा, घालावी खरसू करा पुढतिका, नेऊनिया शर्करा. सामाची जगी होय किंमत खरी, गाताच तज्ञान पुढे, दोंबारी रिझवी करे पिटुनिया, ढोला सजा माकडे. ताडदिशी उठली आणि आतमध्ये निघून गेली. आता मात्र ठाणेदार जो चौताळला वाघासारखा. तो म्हणाला, धीर दमडीची वेश्येची पोर आणि माझ्यासारख्या ठाणेदाराचा अपमान करते, मी हिचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काय समजते स्वतःला. पाय आपटत निघून गेला. गुलहौशी मंडळी सगळी निघून गेली. आता मात्र श्यामा ऐकणीचा जो पारा चढला म्हणताल, त्या दिवशी तिने कान्होपात्रेला इतकं मारलं, लाथा बुक्क्यांनी तुडवलं तिला, रक्त बंबाळ होस्तोपर्यंत मारलं. फरफडत 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 माडीवरती नेलं, एका अंधाऱ्या कोठडीमध्ये ढकलून दिलं, बाहेरून भलं मोठं कुलूप लावलं आणि सांगितलं, मर मेले तू आजपासून आतमध्ये, आजपासून तुझं खाणं पिणं बंद. काय समजतेस तू स्वतःला. रक्तबंबाळ झालेली कान्होपात्रा अंधाऱ्या कोठडीमध्ये बाहेरून कुलूप लावून घेतलेलं. पण त्याही अवस्थेमध्ये तिने पांडुरंगाचे आभार मानले. पांडुरंगा, मला तुला प्राप्त करून घ्यायचंय आणि तू नामस्मरणाशिवाय प्राप्त होत नाहीस हे मला माहिती आहे. पण प्रत्येक वेळेला मी नामस्मरणाला सुरुवात करावी तर कोणी ना कोणीतरी त्याच्यामध्ये येऊन व्यत्यय आणावा. पण माझ्याकडून हे नामस्मरण घडावं म्हणून किती चांगला एकांत मिळवून दिलास. बाहेरून भलं मोठं कुलूपही लावून घेतलं म्हणजे आतमध्ये कोणी येणार पण नाही. आणि त्या क्षणापासून तिने पांडुरंगाचे आभार मानायला सुरुवात केली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. अखंड ती भगवंताचं नामस्मरण करू लागली. आणि त्याच वेळेला झालं काय, त्याच वेळेला आषाढी एकादशी जवळ आलेली होती आणि गावामधली सगळी संत मंडळी, सगळी वारकरी मंडळी, कोणाच्या हातात चिपळ्या, कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या हातात मृदंग, कोणाच्या हातात पालखी, कोणाच्या हातात पताका, आणि ही सगळी मंडळी पंढरपूरला निघालेली होती. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. कान्होपात्र म्हणाले, आपल्यासोबत कोण म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणते. म्हणून तिने माडीवरून असं डोकावून बघितलं. डोकावून बघितलं तर काय, ही सगळी संतांची मांदियाळी चाललेली. तिला वाटलं पांडुरंगाने आपल्याला बोलवणं पाठवलंय का. कारण ही मंडळी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला जातात, पण ते तिच्या लांबच्या रस्त्याने जातात, बायपास रोडने. पण आज मात्र माझ्या दारासमोरून चाललेले आहेत. कदाचित पांडुरंगानेच मला बोलवणं पाठवलं असेल. पांडुरंगाची आठवण झाल्याबरोबर देह बहान विसरून गेली आणि माडीवरून धाड दिशी खाली उडी मारली.
भगवंताच्या कृपेने तिला खरचटलं देखील नाही. धावत गेली, सगळ्या संतांना नमस्कार केला. मी किती जन्माचं पुण्य केलं असेल म्हणून तुमची माझी भाट झाली. मला पांडुरंगाला बघायचंय, मला पंढरपूरला घेऊन चला तुम्ही. त्यांनी अपाद मस्तक तिला न्याहाळलं. आपण भलत्याच बोळीत शिरलो. ताबडतोब ओळखलं ही सगळी गणिकांची वस्ती आहे. ते म्हणे, बाळा अगं आमचं चुकलं, आम्ही भलत्याच बोळीमध्ये शिरलो. अगं तुझा देव वेगळा, आमचा देव वेगळा. धनिक संपन्न श्रीमंत लोक ही तुझी देवदेवता. आमच्या गरिबांचा तो पांडुरंग आहे. तू रोज गाद्या गिद्यांना लोळतेस, आम्ही काटे कुटेनी चालणारी माणसं आहोत. तू रोज पंचपक्वान्नाचं सेवन करतेस, आम्ही चटणी भाकर खाणारी माणसं आहोत. कशाला आमच्या नादी लागतेस? कान्होपात्रा म्हणू लागली, अहो तुम्ही माझ्या वरच्या सोंगाकडे बघू नका, माझं अंतःकरण बघा. मी तुमच्या जवळची चटणी भाकर देखील मागणार नाही, पण मला डोळे भरून पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. कसं सांगू मी तुम्हाला? ती धावत घरी गेली, अंगावरची भरजरी शालू फेडून टाकला, दागदागिने अक्षरशः फेकून दिले, पांढरं शुभ्र पातळ नेसलं, वेशीपाशी पुन्हा येऊन गाठलं. मी तुमच्याजवळ काही मागणार नाही, मला फक्त पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. तिचा तो भाव बघितला आणि ते म्हणाले, अगं आम्ही तुला कोण घेऊन जाणारी, आम्ही निमित्त मात्र आहोत. पांडुरंगालाच तुझी इच्छा झाली असेल तुला भेटण्याची, म्हणून तुला तशी बुद्धी झाली. फार बरे चाल मुली आमुच्या संगे विठोस भेटाया, वैराग्यार्क तुझानच जाओ असता चला सटेकाया. काही हरकत नाही, चल आमच्या सोबत चल म्हटल्यावर तिला इतका आनंद झाला. ती त्यांच्यामध्ये सामील झाली आणि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. देहभार विसरून ती सगळ्या संतांच्या सोबत पंढरपूरला निघाली. चंद्रभागा अवलोकिता, चंद्रभागा बघितल्यावर अष्ट सात्विक भाव दाटून आले. सगळी संत मंडळी म्हणाली, कान्हो स्वतःला खूप भाग्यवान समज, भाग्यवान असल्याशिवाय पुंडलिकाचं आणि पांडुरंगाचं दर्शन होत नाही. बरं ही दिसते ना, ही चंद्रभागा आहे पांडुरंगाची, आणि ते दिसतंय ना लांबचं रावळ, ते युगे 28 विटेवर उभा तो पांडुरंग आहे. असं म्हटल्याबरोबर तिने साष्टांग नमस्कार घातला तिथून आणि धावतच गेली ती पांडुरंगाच्या दर्शनासाठी. घट्ट पाय धरले पांडुरंगाची. पांडुरंगा, मनामध्ये इच्छा होती तुझ्या दर्शनाची आणि मला दर्शन घडलं. असं सांगतात की जेव्हापासून ती पंढरपूरला आली मंगळवेढ्याहून, त्याच्यानंतर कधीच ती मंगळवेढ्याला गेली नाही. तिथं ठरलेलं असायचं, पहाटे उठायचं, शुचिरभूत व्हायचं, चंद्रभागेमध्ये जायचं, यथेच्छ पोहडायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, नगर प्रदक्षिणा मारायची आणि त्याच्यानंतर राऊळामध्ये यायचं. तिथे जे 16 खांब ठेवलेले आहेत त्यापैकी गरुड खांब आहे, त्या गरुड खांबापाशी उभं राहायचं. तासन तास पांडुरंगाच्या समोर आपल्या गुरुजींनी शिकवलेली सगळ्या संतांची अभंग नित्यनेमाने रोज पांडुरंगाला ऐकवायची. आमच्या तुमच्यासारखी जाणारी भक्त मंडळी त्यांनी पुढ्यात काही टाकलं तर तेवढंच खाऊन गुजराण करायची. अशा प्रकारे 6 महिने लोटले. आता इथे काय झालं? इथे म्हणजे मंगळवेढ्यामध्ये कर्णोपकर्णी कान्होपात्रा या सगळ्या संतांच्या सोबत पंढरपूरला गेल्याची वार्ता सगळ्या गावामध्ये पसरली आणि ठाणेदाराला देखील कळाली. पण ठाणेदार असा चवताळलेला होता, त्याला अद्दल घडवायची होती. मागे मंगळवेढी झाला तो बहुतपास कान्होचा, का किती जवळ होता डोळा तेथील ठाणेदाराचा. त्याच्या मनामध्ये सलत होतं, वीड दमडीची वेश्येची पोर माझ्यासारख्या ठाणेदाराचा अपमान करते, मी हिचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काय समजते ही स्वतःला? मनामध्ये सलत होतं आणि तो संधीची वाट बघत होता आणि एकदम त्याला एक युक्ती सुचली. तो म्हणे, ठीक आहे आपण एक ठाणेदार आहोत, ती आपल्याला नाही म्हणू शकते, पण आपल्याला हिचा बदला घ्यायचा आहे. मग आपण हिला बिदरच्या बादशाला अर्पण केली तर? ही आपल्याला नाही म्हणू शकते, ठीक आहे, पण हिनी जर बिदरच्या बादशाला नाही म्हटलं ना, बिदरचा बादशाह काय असं जगू देईल तिला? सुळावरती जाण्याची शिक्षा होईल तिला. चांगली अद्दल घडेल हिला, हिची अद्दल घडेल आणि मी अर्पण केल्यामुळे मला बक्षीस म्हणून जहागिरी मिळेल. एका दगडात 2 पक्षी. म्हणून त्यांनी केलं काय? त्यांनी बिदरच्या बादशाच्या नावाने 10 पानी पत्र लिहिलं. आता त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं होतं? त्या पत्रामध्ये कान्होपात्रेच्या सौंदर्याचं वर्णन लिहिलेलं होतं. भूतळी जाईची काळी स्वरूप मंजुळी, लाजवी रतिला अशी सकल कला संपन्न कान्हो वेल्हाळा. सुंदर पत्र होतं, 10 पानी पत्र, आणि ते पत्र बिदरच्या बादशाला पाठवलं.
बिदरचा बादशाह असा रंगेल होता, तुम्हाला सांगितलं मी. त्यांनी ते पत्र म्हणे दुपारी 12 वाजता वाचायला सुरुवात केली. रात्रीचे 12 केव्हा वाजले ते कळालं. ऐकुनी स्वरूप वर्णन, ऐकुनी स्वरूप वर्णन, त्या रमणीचे शहामणी घाला. घाला न चहो केवळ नागासम साच डोलता झाला. तो म्हणाला माशाअल्लाह, ऐसी भी कोई चीज इस धरती पर हो सकती है. त्यांनी रात्री 12 वाजता फरमान काढलं म्हणे चलो पंढरपूर, कारण त्याच्यात लिहिलेलं होतं सध्या ती पंढरपूरला. सब जनान खाना साथ में लो. जनान खाना म्हणजे बायका पोरांना सोबत घ्या. लोक म्हटलं रात्री 12 वाजता बायका पोरांना सोबत घेऊन पंढरपूरला आता कशाला जायचंय. हमको शादी बनानी है. उठ सूट शादी, उठ सूट शादी. इकडे एकच होता नाक नाही. पण उतावी नवरान गुडघ्याला बाशिंग, रोज शादी हो. लोकांना वाटलं लहरी बादशाह आहे, नाही म्हणता येत नाही. नाही म्हटलं तर सुळावरती जाण्याची शिक्षा. आता काय म्हणावं. लेकरा बाळाने घेतलं हो काखेमध्ये आणि बिदरच्या बादशाच्या पाठीमागे चालू लागले. पण बिदरचा बादशाह कानू कानू मेरी कानू कबाई कानू कब मिलेगी कानू. एकच एक त्याला दिवस नाही रात्र नाही, जो निघाला म्हणताल रात्री आणि चालत राहिला. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 दिवस चालत राहिला आणि 6व्या दिवशी पहाटे पंढरपूरला येऊन पोहोचला. सगळ्या लवया जम्या सकट. आणि ज्या वेळेला पहाटे 6 वाजता येऊन पोहोचला, आषाढी एकादशी होती त्या दिवशी, आणि कान्होपात्रा शुचिरभूत होऊन चंद्रभागेमध्ये स्नानाला गेली होती. ती काठावरती यायला आणि इथून राजाची बग्गी यायला एकच वेळ झाली. आणि बग्गी मधूनच त्यांनी बघितली हीच ती कान्हो. आता हीच ती कान्हो म्हणजे इकडं कुठं राहू होते. आपण कोण आहोत, लोक आपल्याला काय म्हणतील, मीडियावाले किती छिथू करतील. देणं नसती घेणं नसती. अक्षरशः इतका वेडा पिसा झाला म्हणतात. त्यांनी त्या बग्गी मधून उडी मारली आणि कान्होपात्रेच्या पाठीमागे धावू लागला, नाचू लागला, गाऊ लागला आणि तिला म्हणू लागला दिल जानी मेरी हा हा, दिल जानी मेरी, दिल जानी मेरी कान्हो मुझे तू ही है खुदा. दिल लगा है तुझ पर मेरा, दिल लगा है तुझ पर मेरा, मैं बनूंगा गुलाम तेरा, मैं बनूंगा गुलाम तेरा. चलिए बिदर को मत कर देरा, चलिए बिदर को मत कर देरा. मैं बिल्कुल हो चुका दीवाना, चली आए अभी आए मेरे बीबी, चली आए अभी आए मेरे बीबी. दिल जानी मेरी हाँ हाँ हाँ, दिल जानी मेरी कान्हो मुझे तू ही है खुदा. दिल जानी अक्षरशः वेड्यासारखा नाचू लागला, गाऊ लागला तिच्या पाठीमागे. तिने वळून बघितला आणि ताबडतोब ओळखला की अरे हा तर बिदरचा बादशाह दिसतोय. मी उलट धावत आली बादशाह जवळ आणि बादशाहला म्हणू लागली बादशाह, अरे अख्खी दुनिया मला काही म्हटली तरी चालेल, आणि पण तू आमचा राजा आहेस, आमचा पालनहार आहेस. आमच्यावरती झालेला अन्याय आम्ही तुला सांगावा का तूच आमच्यावरती अन्याय करावा. काहीतरी थोडा विचार करा. अरे पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी तू आलेला आहेस आणि मी तुझ्या लेकरासारखी आहे, तुझ्या मुलीसारखी आहे. मी म्हणू लागली पंचवदन करिया फुला जरी नृप दे, पंचबाण छळी तुझसी अभिलाषावे कावद, बापाने आपुल्याच कन्येसी. मनामध्ये अशी विषयांध वृत्ती ठेवू नकोस. पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी तू आलेला आहेस. सदाचार सन्नीती सद्वासना काहीतरी मनात ठेव. हा कसला मानतोय हा विषयांध झालेला राजा. हा म्हणलं मुझे कुछ नहीं पता, दिल जानी मेरी हाँ हाँ, दिल जानी मेरी. ती पदोपद
पदी विनंती करू लागली, पण बादशाह काही मानायलाच तयार नाही. शेवटी हिने विचार केला, आपण प्रत्येकाच्या तावडीतनं सुटू शकतो आणि प्रत्येकाच्या तावडीतनं सुटण्यासाठी आपल्याला यश देखील प्राप्त झालं. पण बिदरचा बादशाह इतका साधा सोधा नाही आहे. काही जरी झालं तरी तो आपल्याला बिदरला घेऊन जाणारच. काही हरकत नाही, जशी पांडुरंगाची इच्छा. म्हणून ती बिदरच्या बादशाहला म्हणाली, बादशाह मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. तयार आहे? दिल जानी मेरी म्हणे हो मी तयार आहे, पण माझी एक शेवटची इच्छा तू पूर्ण करशील का? तो म्हणाला क्या है जल्दी बताओ. ते म्हणे दुसरं तिसरं काही नाही, शेवटचं माझ्या पांडुरंगाचं एकदा दर्शन घेऊन येते, मग वाटेल तिथे तुम्हाला घेऊन जा. तुम्हाला इतनी सी बात है, मगर जल्दी आओ. तोपर्यंत इथे मी भजन करत बसतो. दिल जानी मेरी दिल जानी मेरी. पण ज्या म्हटल्याबरोबर व्याघ्र मुखामधनं हरणाची सुटका व्हावी ना, तशी ती जीव मोठीत घेऊन सैरा वैरा धावू लागली. पांडुरंगा 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 पांडुरंगा. खात खळगे लागले, रक्तबंबाळ झाली, पण त्याची तमा बाळगली नाही. जीव मुठीत घेतला, सैरा वैरा धावू लागली जिथे रस्ता मिळेल. आणि असं करत 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 राऊळामध्ये गेली. राऊळामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाचे घट्ट पाय धर पांडुरंगाला म्हणून लागली, पांडुरंग अरे हीन कुळात जन्माला येणं का माझ्या हातात होतं का रे? पण हीन कुळात जरी माझी जन्माला आलेली असली तरी माझा भाव शुद्ध आहे, माझा अंतःकरण शुद्ध आहे, माझी भक्ती शुद्ध आहे. आणि तुझंच ब्रीद आहे ना. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा. म्हणजे कितीही दुराचारी असला, कितीही पापी असला, जो अनन्य भावाने तुला शरण जातो तू त्याला प्राप्त होतोस. पांडुरंगा मला फक्त सगुण रूपामध्ये एकदा दर्शन दे, मला दुसरं काही मागणं नाहीये. आणि अंतःकरणात ती पांडुरंगाला म्हणू लागली, पतित तू पावना पतित तू पावना पतित तू पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना म्हणविशी नारायणा रे म्हणविशी नारायणा रे म्हणविशी नारायणा. पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना म्हणविशी नारायणा रे म्हणविशी नारायणा रे म्हणविशी नारायणा नारायणा नारायणा. पतित तू पावना पावना म्हणविशी नारायणा. अंतःकरणातनं भगवंताचा धावा केला की भगवंता भर सभेमध्ये द्रौपदीची विटंबना होत असताना तिच्यासाठी तू 11वा अंबर अवतार धारण केलंस आणि तिची लाज राखली. त्या द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये आणि माझ्या अंतःकरणामध्ये तुला कुठला फरक जाणवला? आणि ज्या मंगळवेढ्यामधून दामाजी पंत आणि चोखोबा रायांसारखे तुझे लाडके भक्त आहेत, त्याच मंगळवेढ्यामधून मी आली. मला सगुण रूपामध्ये एकदा दर्शन दे. पांडुरंगा मला काही मागायचं नाही, मला एकदा दर्शन. पांडुरंग आला नाही. तिला वाटू लागलं आपल्यामध्येच काहीतरी खोट आहे म्हणून पांडुरंग दिसत नाहीये. पण आपण इथून जर बाहेर गेलो तर आपल्याला बिदरच्या बादशाहाच्या पदरी जावं लागणार, त्याला सर्वस्व द्यावं लागणार. पांडुरंगाच्या कृपेने आपण त्याच्या समोर आहोत आणि हा देह नश्वर आहे. तेव्हा हा देहच आपण पांडुरंगाला अर्पण केला तर काय हरकत आहे? असं मनात आल्याबरोबर मी सगळी रक्तबंबाळ झालेली कानोपात्रा पांडुरंगाच्या समोर त्याच्या चरणाशी आपलं मस्तक आपटायला सुरुवात केली ती. आणि मस्तक आपटता आपटता तिचं मस्तक फुटलं गेलं. अंधारी आली डोळ्यासमोर, तिचा प्राण जायला आला.
तेव्हा शेवटचं मागणं ते पांडुरंगाला म्हणून राहील, पांडुरंगा मला सगुण रूपामध्ये एकदा दर्शन दे, माझा असा अंत नकोस तो पाहू. म्हणून ती म्हणू लागली, नको देवराया अंतसा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहिले, नको देवराया अंतसा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहिले, नको देवराया. हरिणीचे पाणस व्याघ्रे धरियेले, हरिणीचे पाणस व्याघ्रे धरियेले, मज लागी जाहले तैसे देवा, नको देवराया अंतसा पाहू, प्राण हा सर्वथा मोकलोनियास जाहले उदास, मोकलोनियास जाहले उदास, घेई काढो पात्रीच हृदयात, घेई काढो पात्रीच हृदयात, नको देवराया अंतसा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहिले, नको देवराया, नको देवराया, नको देवराया. अंतःकरणातनं भगवंताचा धावा केला म्हणतात. आणि असं सांगितलं जातं, ये यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. असं अभिवचन देणारा श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग कानोपात्रेच्या अंतःकरणातला भाव बघितला, भक्ती बघितली, तिचं शुद्ध अंतःकरण बघितलं आणि तिच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून सगुण रूपामध्ये परमात्मा तिथे प्रगट झाला. तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणू लागला, कान्हो अगं तू का घाबरतेस, तुझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सगुण रूपामध्ये परमात्मा प्रगट झालेला बघितल्यावर ती म्हणाली, पांडुरंग खरंच तू मला प्राप्त झाला, कितीतरी जन्माचं मी पुण्य केलं असेल म्हणून मला तू प्राप्त झालास, पण पांडुरंगा माझ्या मनामध्ये अजून एक इच्छा आहे, मी मागू काय. ते म्हणे, अगं तू मला प्राप्त करून घेतलेस, वाटेल ते माग, त्रिभुवनाचं राज्य जरी मागशील ना तरी मी तुला द्यायला तयार, बोल काय पाहिजे तुला. ती म्हणाली, पांडुरंगा मला दुसरं तिसरं काही नको, माझी भक्ती जर खरीच तुला मान्य असेल ना तर मला केवळ तुझ्या हृदयामध्ये थोडी जागा दे. बघा संतांनी हेच मागितलंय. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. कानोपात्रेच्या अंतःकरणातली भक्ती बघितली आणि तिच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून पांडुरंगाने दोन्ही हातांनी तिला अलगद धरलं आणि आपल्या छातीशी कवटाळलं. काय आश्चर्य आहे. ज्याप्रमाणे गार पाण्यामध्ये एकरूप व्हावी, दुधामध्ये साखर विरघळावी, त्याप्रमाणे कानोपात्रा पांडुरंगामध्ये एकरूप झाली, विलीन झाली, अदृश्य झाली. आमच्या तुमच्यासारखी विविध भक्त मंडळी होती. ते म्हणू लागले, तो पांडुरंग आणि त्याची ही भक्त मंडळी, ती लेकरू फक्त बंबाळ झालेलं गाभाऱ्यामध्ये गेलं ना अदृश्य झालं. धन्य तो पांडुरंग, धन्य त्याचे भक्त. आता इथे काय झालं,
कानो कानो मेरी कानो कब आएगी कानो कब मिलेगी जानो. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. राजा एवढा चौताळला म्हणाल आणि म्हणू लागला, कान हो नहीं है चमकत बिजली जैसी वो बादल में, कान हो नहीं है चमकत बिजली जैसी वो बादल में, जाओ उसको बहुत हुआ है देर जाके मंदिर में, खड़े यहाँ खाली उस बिना मेरी जान चली. यहाँ खड़े रहकर मेरी सूरत क्या देख रहे हो, जाओ भी क्या भी जाओ, उस हरामखोर साली को पकड कर ला. झालं. सगळी सरदार मंडळी निघाली हातामध्ये तलवारी घेतलेल्या आणि सगळ्यांना विचारू लागले, कानो देखी क्या, कानो देखी क्या, कानो देखी क्या, कानो देखी क्या. लोक म्हटली, कुठली कानो, कसली कानो, हमने नाही देखी, हमने नहीं देखी. पण ज्या भक्तांनी बघितली होती ते म्हणे, त्या पोरीचं नाव तर कानो नसेल, आम्ही बघितली. ते म्हणे, काय आहे? ते म्हणे, वो हमारा पांडुरंग है ना, उसने उसको ले लिया. ते म्हणे, क्या पकड़े हो, पत्थर का भगवान ऐसा कुछ करता है? हाँ, हमारा पांडुरंग ऐसा भी करता है. गजब हो गया, गजब हो गया, गजब हो गया, गजब हो गया. सगळी सरदार मंडळी धावत आली. राजा असा पिसाळलेला, तो म्हणे, क्या हो गया? ते म्हणे, वो अंदर का पत्थर का भगवान, उसने आपके कानों को ले लिया. तो म्हणे, क्या पकड़े हो, मैं उस पत्थर को फोड़ दूंगा. घेतली तलवार हातामध्ये आणि पांडुरंगाला फोडायला निघाला. आता पांडुरंगाला फोडायला निघाला म्हटल्याबरोबर ही सगळी बडवे मंडळी घाबरली. हो, ते म्हणे, पांडुरंग फुटला तर कोणाची पूजा करायची? अक्षरशः. पण त्या दिवशी सगळी बडवे मंडळी एकत्रित झाली आणि ते म्हणे, ते पांडुरंग आपल्यासाठी नाही आहे, युगे 28 विटेवरी उभा तो संतांसाठी आहे. आपण तर सगळे पोटार्थी आहोत, पण खरे सच्चे भक्तांसाठी तो युगे 28 विटेवरी उभा आहे. आणि सगळी बडवे मंडळी एकत्रित झाली. टाहो फोडला पांडुरंगाच्या नावाचा, की पांडुरंगा, आज संतांची लाज राखण्यासाठी काही ना काहीतरी चमत्कार घडवून आण. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. समोर राजा उभा आहे, पाठीमागे सगळी सरदार मंडळी त्याच्या पाठीमागे, बडवे मंडळी त्याच्या पाठीमागे, सगळा गाव लोटलेला आहे, तुडुंब गर्दी जमलेली आहे. त्यावेळेला पांडुरंगाने मनातल्या मनात विचार केला, मला प्राप्त करून घेण्यासाठी काय अंतःकरण लागतं आणि कान्होपात्रेचा काय अधिकार आहे हे सगळ्या लोकांना दाखवून देण्यासाठी हीच तर योग्य संधी आहे. म्हणून पांडुरंगाने कमरेवरती हात ठेवला, सगळ्यांकडे बघितलं, लुच्ची कुणीकडचे, मनातल्या मनात पण विचारलं, कान्होपात्रेचा अधिकार दाखवून द्यायला पाहिजे. म्हणून आपल्या हृदयामध्ये सगळ्यांना कान्होपात्रा दाखवून दिली. सगळ्यांना पांडुरंग दिसला, सगळ्यांना कान्होपात्रा दिसली, मात्र एकाला पांडुरंग दिसला नाही. कोणाला? बादशाला. त्याला फक्त कान्होपात्रा दिसली, कोनाड्यात बसलेली. कोनाड्यात म्हणजे भगवंताच्या हृदयात बसलेली होती. तिला बघितल्यावर तो म्हणू लागला, ए कान्हो, तू वहां अंदर बैठकर क्या कर रही है? दिल जानी मेरी, हाँ हाँ हाँ, दिल जानी मेरी. धावत गेला तो आतमध्ये आणि कान्होपात्रेला धरण्यासाठी गेला म्हणतात. पण कान्होपात्रेला धरण्यासाठी गेला आणि बादशाचा स्पर्श झाला पांडुरंगाला. आता मला सांगा, ज्याचा स्पर्श पांडुरंगाला व्हावा त्याच्या मनामध्ये दुर्मती राहावी का? दुर्वासना व्हावी का? दुर्नीतीने त्यांनी वागावं का? असं सांगतात. त्या दिवशी कान्होपात्रेने विनंती केली पांडुरंगाला, पांडुरंगा, हा आमचा राजा आहे, याला सद्बुद्धी दे, सद्वासना निर्माण कर, याला सन्नीतीचा मार्ग दाखव. बघा, संतांमध्ये ना आपल्यामध्ये हाच फरक आहे. संत हे उपकार करणाऱ्यांवरती तर उपकार करतातच करतात, पण अपकार करणाऱ्यांवरती देखील उपकार करतात. कान्होपात्रेंनी विनंती केल्याबरोबर पांडुरंगाने कृपा कटाक्ष टाकला राजावरती. राजावरती कृपा कटाक्ष टाकल्याबरोबर आपोआप त्याला सगळीकडे विजा कडकडायला लागल्या. जिथे बघेल तिथं त्याच्या धर्माप्रमाणे बोध झाला. आपोआप त्याचे गुडघे टेकले गेले. त्याला अल्लाह दिसू लागला, रहीम दिसू लागला, करीम दिसू लागला, मेहबूब दिसू लागला आणि पांडुरंग, खुद्द पांडुरंगामध्ये त्याचा अल्लाह दिसू लागला आणि मुखामधून शब्द बाहेर केले आणि तो मालकंसमध्ये म्हणू लागला, अले हमदुलिल्ला इलाही लिल्ला, अले हमदुलिल्ला इलाही लिल्ला, अजब तेरी कुदरत है अल्लाह ताला, अजब तेरी कुदरत है अल्लाह ताला, अले हमदुलिल्ला
प्रमाणभूत झाला. जिथे बघेल तिथे अल्लाह अल करीम. त्याची अवस्था अशी झालेली होती, गुलिस्तान में जाके हर एक गुल को देखा, गुलिस्तान में जाके हर एक गुल को देखा, न तेरी सी सूरत न तेरी सी बू है, समाया है जो तू जब से आंखों में मेरी, जिधर देखता हूँ उधर तो ही तू है. अशी अवस्था त्याची झाली. जिथे बघेल त्याचा अल्लाह दिसू लागला, रहीम दिसू लागला, करीम दिसू लागला, मेहबूब दिसू लागला. दुष्ट भावना नाहीच झाली. आणि त्या दिवसापासून तो पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त झाला असं सांगतात. त्याच्यानंतर कधी त्यांनी वारी चुकवली नाही. हे पण कोणामुळे झालं? हे झालं कान्होपात्रीमुळे. म्हणून प्रथा अशी आहे की आपण जीवन जगत असताना काही पापं घडली जातात. त्रिवेणी संगमामध्ये जसं स्नान केल्यानंतर सगळी पापं धुतली जातात, तशी पंढरपूरला गेल्यानंतर कान्होपात्रेचं दर्शन घेतल्यानंतर घेतलेली सगळी पापं नष्ट होतात, अंतःकरण शुद्ध होतं. आणि अशा शुद्ध अंतःकरणाने जेव्हा आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो तर पांडुरंग म्हणे दर्शन देतो, म्हणून तिचं दर्शन ठेवलेलं आहे. अशी ही कान्होपात्रेला तर अतिशय आनंद झालेला होता. ती सगळ्यांच्या समक्ष पांडुरंगाला म्हणू लागली, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा नारायण, अगा नारायण, अगा नारायण, अगा वसुदेव नंदना, अगा वसुदेव नंदना, अगा वसुदेव नंदना, वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा पुंडलिक वरदा, अगा पुंडलिक वरदा, 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 अगा पुंडलिक वरदा, अगा विष्णू तू गोविंदा, अगा विष्णू तू गोविंदा, अगा रखुमाईच्या कांता, अगा रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखी आता, कान्होपात्रा राखी आता, कान्होपात्रा राखी आता, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या, वैकुंठीच्या, वैकुंठीच्या राया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री दासगणू महाराज की जय. सद्गुरु स्वामी वरदानंद महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा मी पांडुरंगाच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी माझी सेवा रुजू करते. आज साक्षात पुंडलिक आलेले आहेत, सगळी भक्त मंडळी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे दीपक दादा यांनी प्रेरणा
मला दिली आणि आज वेळात वेळ काढून आणि त्यांनी बसले, त्याच्यातच खरा पांडुरंग मला मिळाला. सुंदर अशी साथ. आणि राजेंद्रजी आलेत राजेंद्रनगरमधून. इथे काही मॉल वेगळाच आहे, इथे प्रासादिकता आहे. इथे गजानन महाराजांची प्रासादिकता आहे. गजानन महाराजांच्या दरबारामध्ये कितीतरी पुण्याईनी हे लाभतं. आणि मम्माचं प्रेम माहेरी आल्यानंतर काय असतं हे एका लेकीलाच विचारावं. आणि अशा या प्रेमामध्ये डुंबून माझी सेवा इथे सगळ्यांनी, सगळ्या भगिनींनी, सगळ्या बांधवांनी ऐकलं आणि तुमच्या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद आहेत. आणि माझी शेवटची इच्छा पांडुरंगाने पूर्ण करावी. माझी इच्छा एकच आहे, वेणास्वामीला जसा अंत मिळाला ना, या शरीराचा देहाचा त्याग केला, कीर्तन करता करता तिने आपलं मस्तक महाराजांच्या चरणी ठेवलं आणि तिथेच तिने देह लोटून दिला. त्याच पद्धतीने माझा देखील शेवट आज न उद्या गत्यंतर नाही आहे. हा मृत्यू तर येणारच आहे, त्याला सामोरं जावंच लागणार, पण यावा तर असा यावा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेची नाही सरी दयाळा, दयेची नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया राम राया राम राया. कुंडली कमरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. महान पापी मी मग परितो आपुला म्हणे, पतित पावन ऐसे आपुला नाम धैर्यंती. आता पतिता उपेक्षिणे योग्य नव्हे तुझसे, दीनानाथा विश्वंभरा करुणा अवतारा. दास गणूला नको लावो विणमुख माघारा, मुखी राहो नाम ध्यानी सदैव तुझी मूर्ती. घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती. प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची ओगो, तुझी या समचरणाचा प्रेमा वाढत की जाओ. साधू संतांची ती हो सदैव मग भेटी. दासकडू म्हणे वस्ती राहो गोदेच्या काठी. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व गोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवास